आपण अंकांमधील सहसंबंध पाहिला भाग 1 मध्ये. आता त्याचाच भाग 2 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा 63 54 तर 16 किती, याच्यामधला आपल्याला सहसंबंध काढायचा आहे. आता 6 63 मध्ये 6 आणि 3 आहेत. या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला, किती आलं उत्तर? 18 आणि 18चा पुन्हा 3 बरोबर गुणाकार केला तर 18 54 म्हणजे ही संख्या मिळाली. आता असंच इथे करूया. एकाचा 6 बरोबर गुणाकार केला, 1 6 6 आणि पुन्हा 6 ला 6 नेच गुणलं, 36 6 6 36 उत्तर मिळालं डी. त्यानंतर बघा 6 12 तर 4 किती, हा अंक काढायचा आहे आपल्याला, सहसंबंध जोडायचा आहे. जो 6चा 12 बरोबर आहे तसा 4चा कोणत्या संख्येबरोबर सहसंबंध येऊ शकतो हे आपल्याला काढायचं आहे. आता आपण 6 चा क्यूब केला म्हणजे घन केला तर किती उत्तर येणार आहे? 216. आणि त्यानंतर ह्या तिन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा. बे एके बे आणि बे साही 12 उत्तर मिळालं. तसंच 4चा आपण घन केला तर किती येणार आहे? 64 मध्ये 6 आणि 4 यांचा गुणाकार केल्यानंतर किती आलं उत्तर? 6 24 म्हणजे ए आन्सर आहे. 86 100 तर 92 किती, 92 बरोबर कोणत्या संख्येचा सहसंबंध जुळतो ते आपल्याला या पर्यायांमधून काढायचं आहे. आता इथे आहे 86, मग आपण 86 मधील दोन्ही संख्यांची बेरीज केली म्हणजे 8 आणि 6 दोन्ही संख्यांची बेरीज केली, किती आले? 14. आणि ह्या 14 मध्ये जर आपण 86 मिळवले तर किती होतात? 100. तसं 92 मधील दोन्ही संख्यांची बेरीज केली, किती आली? 11. या 11 मध्ये जर आपण हे 92 मिळवले तर किती येतं? 103 म्हणजे बी पर्याय बरोबर आहे. 3 216 तर 9 किती, पर्याय दिलेले आहेत 4, त्याच्यातलं उत्तर शोधायचं आपल्याला. आता अगोदर ही संख्या छोटी आणि ही खूप मोठी संख्या आहे, सहसंबंध आपल्याला जुळवायचा आहे. 3 अधिक 3 किती होणार? 6 आणि या 6चा जर आपण घन केला किती आलं उत्तर? 216. तसंच 9 मध्ये सुद्धा आपण 3 जर मिळवले 12 आणि ह्या 12चा जर आपण घन केला तर किती? 1728 म्हणजे किती उत्तर आलं? तर बी उत्तर आलं. बघा 7 50 तर 17 किती, 7चा वर्ग 49 म्हणजे 7 गुणिले 7 केले आणि त्याच्यात 1 मिळवला तर 50 होतात. मग 17 गुणिले 17 केले आणि त्याच्यात 1 मिळवला तर किती होणार? 17 गुणिले 17 म्हणजे 17चा वर्ग 289 आणि त्याच्यात 1 मिळवला 290 म्हणजे किती उत्तर आलं? तर सी उत्तर आलं. 3 12 तर 4 किती. आता 3 12 3चा वर्ग करून त्याच्यात परत 3 मिळवले तर 12 होतात. मग 4चा वर्ग करून त्याच्यात परत 4 मिळवले तर 4चा वर्ग 16 आणि 4 20
ए पर्याय बरोबर आहे. 14 9 तर 26 किती? आता 14 आणि 9चा सहसंबंध अगोदर काढू. साताला 2ने गुणलं तर किती आलं? 7 2 14 आणि 7 2 मिळवले किती आले? 9. तसं 26 13 गुणिले 2 केले 26 आले आणि 13 मध्ये 2 मिळवले किती आले? 15. म्हणजे सी 15 हे उत्तर बरोबर आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये रिझनिंगचाच अंकांमधील सहसंबंध पाहिला. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.